नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते नातेपुते नगरपंचायतचे माननीय मुख्याधिकारी जे अगोदरचे होते, माननीय माधव खांडेकर साहेब यांच्याकडून अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्या शासकीय नियमाला कुठेही धरून नाहीत. त्या संदर्भातलाच एक विषय म्हणजे नातेपुते नगरपंचायतमध्ये जे काही कर्मचारी आहेत, मग ते शासकीय कर्मचारी असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतलेले कर्मचारी असतील किंवा काही नेते पुढारी यांच्या मूळ आतमध्ये कामाला ठेवलेले कर्मचारी असतील, अशा पद्धतीचं सध्या वातावरण नातेपुते नगरपंचायतमध्ये पाठीमागचे जे मुख्याधिकारी आहेत ना, माधव खांडेकर साहेब यांच्याकडून झालेला आहे आणि तेच पुढे आलेलं आहे. या संदर्भात जे आता नवीन माननीय मुख्याधिकारी साहेब शिंगाडे साहेब आल्यानंतर त्यांना लगेच त्यांची भेट घेऊन त्यांना ह्याविषयी मी विनंती केली की साहेब, आपण शासकीय नियमानुसार जे जे विभाग आहेत त्या विभागाला विभाग प्रमुख असतील किंवा त्या विभागाचे जे काही अधिकारी असतील, लिपिक असतील किंवा जे काही सहाय्यक असतील, जे कोणते अभियंता असतील, ती तुम्ही योग्य पद्धतीचे कर्मचारी जे आहेत त्यांना तुम्ही ती जबाबदारी द्यावी. एकतर नातेपुते नगरपंचायतमध्ये विकास आराखड्यामध्ये लोकांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत, लोकांना त्रास होत आहे, त्यामुळे नातेपुते नगरपंचायत विकास थांबलेला आहे. त्यातच नातेपुते नगरपंचायतचे माननीय मुख्याधिकारी साहेबांनी नातेपुते नगर रचनेचा विकास करण्यासाठी ज्या काही गोष्टी होत्या त्या कुठल्या केलेल्या नाहीत. या सगळ्या बारीक बारीक गोष्टीविषयी आपण ऑलरेडी विभागीय चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. परंतु हा विषय जो अतिशय महत्त्वाचा आहे, लोकांकडून सतत तक्रारी मला येत आहेत की सर, तुम्ही एक सामाजिक काम करता, तुम्ही पत्रकारितेमध्ये आहे, तुम्ही लोकांचा आवाज उठवता, तर आमचं म्हणणं आहे की नक्की नातेपुते नगरपंचायतमध्ये कोण कर्मचारी कुठं कामाला आहे, कोण विभाग प्रमुख आहे, काही कळू दिलं जात नाही. त्यासाठी आपण नातेपुते नगरपंचायतकडून माहिती मागणी केली. ती माहिती सगळी आपण उपलब्ध करून घेतली. जवळजवळ तुमच्या माहितीसाठी सांगतो तर एक 15-16 पानाची माहिती आपल्याजवळ आहे. आपण जी मागणी केली होती ती माहिती आपल्याला जवळजवळ मिळालेली आहे. प्रत्येकाची काय काय कर्मचाऱ्याची माहिती आपण मागणी केली होती ती मिळालेली आहे. त्याचबरोबर माहिती अधिकाऱ्यांची माहिती सुद्धा आपण ऑलरेडी पहिली टाकलेली आहे. आपण व्हॉट्सअपला असेल, फेसबुकला असेल किंवा यूट्यूबला टाकलेली आहे मी. तर मला मिळालेल्या माहितीनुसार फक्त 21 कर्मचारी आहेत नातेपुते नगरपंचायतमध्ये. 21 कर्मचारी तिथं मग ते कशा पद्धतीने घेतलेत, काय घेतले, त्या संदर्भात माहिती मी घेतलेली आहे. तर अनेक गोष्टी समोर आल्या आणि ह्या गोष्टीतून अनेक गोष्टी अशा समोर येतात की नक्की कोण विभाग प्रमुख आहे हे समजत नाही. प्रत्येकजण म्हणतो मीच विभाग प्रमुख आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि त्यांनी स्वतः त्यांनी ती लेखी स्वरूपात दिलेलं आहे. लक्षात घ्या, स्वतः त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे की बाबा मी या विभागाचा प्रमुख आहे. अशा साध्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कशा बारीक बारीक गोष्टी आहेत. एकाच लोकांना किती कामं दिलेली आहेत, काय दिलेले आहेत, सगळे पुरावे आपण ते घेतलेले आहेत. म्हणून आज आपण लाईव्ह करतोय. मी पुराव्याशिवाय लाईव्ह करत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझं एकच मत आहे की आपण सगळ्यांनी नातेपुते नगरपंचायतचा विकास हा प्रामाणिकपणे करावा. नातेपुते नगरपंचायतमध्ये जे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, नगर उपाध्यक्ष आहेत किंवा ज्या समितीचे सभापती आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण मुख्याधिकारी साहेबांना विचारला पाहिजे की नातेपुते नगरपंचायतमध्ये जे कर्मचारी आहेत, विभाग आहेत, आता एवढे विभाग तयार झालेत की बोलायचं काम नाही. मग ह्या विभागाचे कोण अधिकारी आहेत? आता कार्यालयीन अधीक्षक म्हणजे माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या नंतर ज्यांना अधिकार असतो ते म्हणजे कार्यालय अधीक्षक असतात. ते कार्यालय अधीक्षक कोण आहेत? तर अनिल गुणवरे साहेब आहेत. म्हणजे गुणवरे साहेब आहेत ते कार्यालय अधीक्षक आहेत, हे लक्षात घ्या. जर मुख्याधिकारी साहेब नसतील तर नातेपुते नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्याची जबाबदारी ही कार्यालयीन अधीक्षकांच्याकडे असते. त्याचबरोबर जनतेतून येणाऱ्या तक्रारी जर तिथं मुख्याधिकारी साहेब नसतील तर ती सगळी जबाबदारी कार्यालयीन अधीक्षकांच्याकडे असते. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. जरी शिवसाहेब नसतील, मुख्याधिकारी साहेब नसतील तर आपण कार्यालयीन अधीक्षकाकडे जाऊ शकता, त्यांच्याकडे तुमची तक्रार मागणी मागू शकता, हे लक्षात घ्या. आणि दोघं पण नसतील तर मात्र अवघड आहे.
आणि ती जबाबदारी कुणाला दिलेली आहे, काय दिलेली आहे, तो बघावं लागेल आपल्याला. कारण आल्या मान्य मुख्य अधिकारी साहेब जे आता नवीन आले शिंगाडे साहेब, त्यांना मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, माझी मुलाखत झाल्या की साहेब आपण पहिल्यांदा कर्मचाऱ्यांचं सुसूत्रीकरण व्यवस्थित करावं, शासकीय नियमानुसार करावं. जे पहिल्या मुख्य अधिकारी साहेबांनी केले ते चुकीचं केलेलं आहे, त्यात तुम्ही बदल करावा, तुम्हाला आमची विनंती आहे. मुख्य अधिकारी साहेबांनी मला आश्वासन दिलं की आताच मी आलेलो आहे, लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये आपण ते सगळं सिस्टमॅटिक विभाग प्रमुख देऊ, त्याचबरोबर फलक लावू पाठीमागं अधिकारी आणि विभाग, अधिकाऱ्याचं नाव आणि विभाग ते आपण त्याचे प्लेट पाठीमागं लावू, जेणेकरून लोकांना कळेल कुठल्या विभागाचे कोण अधिकारी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं त्या विभागाचे अधिकारी असतील त्यांचा संपर्क नंबर सुद्धा टाकला पाहिजे अशी आमची विनंती आहे. त्याबरोबर तर हे सगळं कळलं पाहिजे लोकांना. त्यामुळे शासकीय नियमानुसार कुठलेही काम होत नाही नगरपंचायतमध्ये, सगळे अव्यस्तपणे काम सुरू आहे. नातेपुते नगरपंचायतमध्ये जे कर्मचारी आहेत ते कुठले का असाना, जे शासनाकडून दिलेल्या शासकीय नियमानुसार असू द्या, शासकीय असू द्या, त्यानंतर कंत्राट पद्धतीने घेतलेले असू द्या, किंवा पुढाऱ्यांच्या आतमध्ये असणाऱ्या पुढाऱ्यांच्या वशिल्याने घेतलेल्या असू द्या, त्या संदर्भात विभागीय चौकशीमध्ये होईल काय व्हायचं आहे. पण आता सध्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सूत्रता जे शासकीय नियमानुसार आहे त्यांना तुम्ही मुख्य काम द्या. जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे त्याला कुठल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टवर त्यासाठी आलेलं आहे त्यानुसार द्या. कुठल्याही नियमाच्या बाहेर जर तुम्ही काम करत असाल तर विनाकारण सर्वसामान्याला जो त्रास होतो आणि तो जर वाढायला लागला आणि त्यामुळे जर लोकांना त्रास व्हायला लागला तर शेवटी आम्हाला मान्य मुख्य अधिकारी साहेब जे आता शिंगाडे साहेब आहेत यांच्या विरोधात आंदोलन, आमरण उपोषण किंवा जे कुठल्या लोकशाही मार्गाने आम्हाला योग्य वाटेल जनतेची चर्चा करून तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. माझी नम्र विनंती आहे मान्य मुख्य अधिकारी साहेबांना, शिंगाडे साहेबांना, अण्णा आपण तोंडी विनंती केली, लेखी स्वरूपात मागणी केली, कार्यान्य आदेश गुणवणी साहेबांना 1000 वेळा आपण सांगितलं साहेब ते करावं लागते, जे शासकीय नियमानुसार तुम्ही करा ना जे करायचं आहे तरी सुद्धा त्यांच्याकडून करतो बघू, साहेबाला बघू असे उडवाडूची उत्तर त्यांच्याकडून देण्याचे प्रकार होत आहेत. म्हणून शेवटी जनतेने आपल्याला तक्रार दिल्या होत्या, मग जनतेला कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. त्यामुळं आज जनतेला तुम्ही मला सांगितलं की ते तक्रारी आम्ही द्यायला गेलो तर कोण नसतं, कोण विभाग आहे काय कळत नाही, आणि जे अधिकारी सोडून इतर लोक आहेत ते लोकांना अरेरावची भाषा करतात. अशा पद्धतीचे अनुभव आलेत, मी स्वतः तिथं बघितलेलं आहे. दुसऱ्या कामानिमित्त आल्यानंतर थोडी पाहणी केल्यानंतर लक्षात आलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं येणाऱ्या सोमवारपासून आठवड्याचा जो पहिला दिवस चालू होतो कामकाजाचा त्या दिवशी मी स्वतः बघायला जाणार आहे नक्की काय होतंय किंवा काय नाही. मला वेळ मिळाला तर मी जाणार आहे. दुसरं कुठलं महत्त्वाचं ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं कुठलं काम नसेल तर 100% इथं जाणार आहे. म्हणून माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण मला तक्रारी देता, सगळ्या गोष्टी करता, सगळ्या गोष्टी तुम्ही मला देता, त्यानुसार मी पाठपुरावा करतो, परंतु आपणही आता पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा विषय मी घेतला होता. लोकांनी विचारलं सर काय झालं, अजून संशोधन झालं नाही. तर आपण नवीन जे आता आलेले शिंगाडे साहेब आहेत मुख्य अधिकारी त्यांना आपण अगोदर सांगितलं आल्या 5-6 दिवसामध्ये त्यांची भेट लगेच घेतली होती मी. त्यानंतर त्यांना लेखी स्वरूपात पण दिला आपण. त्यानंतर माहितीच्या माध्यमातून सुद्धा आपण ते माहित्या कलेक्ट केल्या आणि त्या सुद्धा करायला लावली. सगळ्या गोष्टी आहेत. ते फी किती आहे प्रत्येक गोष्ट आपण जी घेतो म्हणजे कागदपत्र नगरपंचायतकडून आपण मागणी करतो किंवा नोंदी करतो, परवाने घेतो किंवा कोणती कागद घेत असेल किंवा कागद घेण्यासाठी जे काही पैसे आकारले जातात त्याला कालावधी आहे, कुणी दिला पाहिजे, कुठल्या अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे, सगळ्या गोष्टी बारीक बारीक तिथं आपण बघितल्या पाहिजे. त्यासाठी सुद्धा शासनाकडून एक गॅजेट करण्यात आले नातेपुते नगरपंचायतसाठी. ते गॅजेट सुद्धा आपण ते कार्यालय अधीक्षक असतील, मुख्य अधिकारी साहेब या दोघांना दिलेलं आहे. आपण तोंडी पण दिलेला दाखवलं होतं, त्यानंतर लेखी स्वरूपात देऊन त्याला गॅजेट पण आपण दिलेलं आहे की कुठल्या विभागाला काय काय कामं आहेत, कुठल्या विभागाचे कोण अधिकारी असतात, किती दिवसात ते काम पूर्ण करून दिलं पाहिजे, किती फी घेतली पाहिजे या संदर्भात. परंतु सगळा विस्कळीतपणा अजून सुद्धा साहेबांनी केलेलं नाही. त्यात साहेब ट्रेनिंगला गेले, परत आले, एक दिवस परत गैरहजर होते, रजेव होते, परत अजून आले, 3-4 वाजता येते, 4:30 वाजता येते. काल तर दिवसभर त्यांची वाट बघितली. मला असं कळलं की 4-4:30च्या आसपास ते आले म्हणून कळलं. आता काय कसं आहे, कळणं आणि प्रत्यक्षात बघणं फरक आहे. त्यासाठी मला त्या गोष्टीकडे मला जायचं नाही. लोकांची कामं होणं महत्त्वाचं आहे, हे आमचं मुख्य उद्देश आहे, लक्षात घ्या. त्यामुळं नवीन आलेल्या शिवसाहेबांना माझी विनंती आहे की आम्ही तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतोय. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण तात्काळ
घेतलेली जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी पहिलं काम करा की जे विभाग आहे त्या विभागाचे अधिकारी किंवा जे प्रमुख आहेत ते शासकीय नियमानुसार पहिले नेमणूक करा. लिपिक कोण आहे ते पण कळत नाही, कोण लिपिक आहे तेच कळत नाही, कुठल्या विभागाचं कोण लिपिक आहे, कुठल्या विभागाचं कायच समजत नाही, कोण प्रमुख आहे, एक एक दोन दोन प्रमुख आहेत, विचार करा. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण विचार केला पाहिजे ना, एक व्यक्ती दोन व्यक्ती एकाच विभाग प्रमुख कशा असतील, त्याला लिपिकच नाही आणि दोन्ही प्रमुख आहेत, म्हणजे सगळेच साहेब, लिपिक कोणच नाही, मी साहेब, आम्ही दोघे साहेब आहेत, मग लिपिक कोण आहे, कॅम्प्युटर ऑपरेटर कोण आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या डिटेल्स तुम्हाला सांगत नाही, पण ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळं माननीय मुख्याधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की आपण तात्काळ, मला आठवड्याभराचा वेळ देतो, मला पत्र ऑलरेडी मी दिलेलं आहे, परंतु माझी विनंती आहे की आपण एक कार्यक्षम अधिकारी आम्हाला वाटतात. काही निर्णय तुम्ही अशा पद्धतीने घेतलेले आहेत की ते जनतेच्या हिताचे घेतलेले आहेत. त्यामुळं आमची अपेक्षा तुमच्याकडून आहे, तुम्ही एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात असं आम्हाला तुमच्या अनेक कृतीतून तरी जाणवतंय सध्या तरी. परंतु काही गोष्टी तुमच्याकडून आहेत, त्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचं नियोजन, कामाचं नियोजन हे आपण, मला शब्द दिला होता, मी तुम्हाला म्हणलं होतं जनतेत तक्रार येते साहेब तुम्हाला करावं लागते अगोदर, मी तुम्हाला विनंती केली, तुम्हाला काही गोष्टी शासनाच्या काय नियम आहेत ते तुम्हाला दाखवल्या, त्यानुसार करण्यासाठी तुम्हाला विनंती केली, माहिती अधिकारातून सुद्धा माहिती घेतल्यानंतर तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने आहे, तुम्ही माझी सुनावणी सुद्धा घेतलेलं आहे त्या संदर्भात, तुम्हाला माहिती आहे साहेब. तर कृपया तुम्ही 15 दिवस होऊन गेले, 15 कुठले, तुम्ही 15 दिवस नव्हता, त्यानंतर 15 म्हणजे महिना होऊन गेला तरी आपण कुठलीही दखल घेतलेली नाही. गुणवत्ता साहेबांना विचारणा केली, आपण ट्रेनिंगला असल्या काळात त्यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांनी सुद्धा बसा या साहेब बसा, या साहेब बसा, काय चहा वगैरे अशा गोष्टी करतात. त्यांना माहित आहे मी कधी असल्या गोष्टीला बळी पडत नाही. मला सन्मान नको, मला अधिकार पाहिजे, मला प्रतिष्ठा नको, मला माझा हक्क पाहिजे, ही जनतेची मागणी आहे. तुम्ही आम्हाला गोड बोलण्याचा प्रयत्न करू नका, साहेब म्हणण्याचा प्रयत्न करू. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे, गरीब माणसं आहे आम्ही, तुमच्यासारखे आम्ही श्रीमंत माणसं नाही. त्यामुळं तुम्ही साहेब आहात, तुम्हाला शासनाने आमचे नोकर म्हणून तुम्हाला आमची जबाबदारी दिलेली आहे, ती पार पाडा, एवढीच आम्हाला तुम्हाला विनंती आहे. अन्यथा मला तुमच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे लक्षात घ्या. लेखी स्वरूपात तोंडी सांगितलं, लेखी दिलं, जनतेला माहीत असावं मी काय केलं म्हणून आज लाईव्ह येण्याचं कारण आहे. आता झालं, जनतेला मी सांगितलं, आता इथून पुढं तुम्ही निर्णय घ्या. जनतेला मी सांगितलंय, जनता पुढे येत आहे, नंतर मग आम्हाला नाईलाज काय करावं लागेल, वरिष्ठाकडे जाऊन तुमचं आपल्याविषयी तक्रार द्यावं लागेल आणि लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अवलंब करावा लागेल, हे आपल्या ह्या माध्यमातून सांगतो. आपण तात्काळ ही सगळी सिस्टीम आहे कार्यालयांची तुमच्या, ती कार्यालय अधीक्षक यांना बरोबर घेऊन त्यांना योग्य सूचना देऊन योग्य पद्धतीने विभाग प्रमुख कामकाज देतील, लिपिक व्यवस्थित नियमानुसार देतील, सगळं नियमानुसार करा. जे बाहेरून कोणी बसवले असतील नियमाच्या बाहेर, तर ह्याची जबाबदारी मान्य मुख्याधिकारी साहेबांकडे असेल, लक्षात घ्या. कार्यालयीन अधीक्षक आणि मुख्याधिकारी साहेब यांना माझी विनंती आहे की ही जबाबदारी शेवटी तुमच्यावर येणार आहे. नगर विकास विभागाचे महत्त्वाचे कागदपत्र जर चुकीचा व्यक्ती हाताळत असेल आणि तसं आमच्या निदर्शनास जर आलं तर ह्याची जबाबदारी आपल्यावरती ठपका ठेवून आपल्या सुद्धा चौकशीची करण्यासाठी आम्हाला पत्रव्यवहार करावा लागेल, हीच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.